नाही ना. तर इथे एकाने भारी कटोऱ्याची छोटे आहे, जांभळं पण खूप छान करून दाखवते. इथे शेतात आलो आणि इथे तुम्हाला एक फळ दाखवते. खूप पावसाळ्यातच भेटतं, पावसाळ्याच्या सुरुवातीला. त्याला म्हणता आळवं, तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा. इथे साधंच आहे, आता पडलंय. त्याला दोडके पण आलेले असतील बहुतेक. माहिती कसला वेल आहे. तर गिलक्याचा का दोडक्याचा आहे, म्हणजे त्यांच्या पुरतात ते लावता भाजी वगैरे करण्यासाठी. आणि इकडे सगळ्या मिरच्या लावलेल्या आहेत त्या साईडला. तर असं शेत आहे आणि इकडे विहीर आहे जवळच. बघा इथे गिलक आहे, भारी ताजं ताजं मस्त गिलक. हा ना. आणि आपल्याकडे किती भाव मिळतो, 30 रुपये पाव, 2 गिलके 2-3 गिलके मिळतात. तर मस्त इथे भत्ता घेतला, गाडी घेतली, चला झालंय. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. मराठी ब्लॉग आली पहिली घेऊन या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता वाजले 6:45 आणि इथे मी उठली आहे. आज वैभव पण हॉस्पिटलला आहे, नाईटला आज येतील. आणि आज मला खूपच काम आहे, कारण वियांचा टिफिन करायचा, त्याच्यानंतर कियाराचं आवरायचं, कियाराला पण स्कूलला सोडायचं. आणि पावसाचं वातावरण बघू शकता खूप आहे. बघू तिला रेनकोट घालून वगैरे. तर आता स्वयंपाकाची तयारी, डब्याला काय बनवावं म्हटलं. तर इथं फ्रीजमध्ये फ्लावर आहे, फ्लावर बनवते आणि चपाती. चला आता पटापट करून घेते. साधी पीठ मळून घेते पटकन. काल तर रात्री कंटिन्यू पाऊस होता, लाईट पण गेली होती. आणि आज लाईट आहे. स्टोर रूम, आपल्या पॅन्ट्री रूमची लाईट कसली काय माहिती गेली. तर इथे फ्लावर घेतली आहे कापून आणि गरम पाणी केलं, म्हटलं थोडं त्याला ती करून घेऊ. आणि नंतर मग पीठ पोळ्या करते. आता विहानला उठवते आणि आवरायला लावते त्याला. त्याचं मस्त आवरून राहतो तो, ड्रेस घालून वगैरे. आणि आज ना जायचं आहे आम्हाला गावाकडे, आभुण्याकडे जायचं आहे. तर तेच सांगायचं होतं विहानाला की 4-4:30ला जायचं आहे. तर वैभवच्या मामांच्या गावाला, म्हणजे माझ्या मामांचं गाव अभुना आणि वैभवच्या मामांचं गाव तिथे जवळ आहे आसपास. तर मग तिथे जायचं आहे. आणि आजचं वातावरण खूप छान पावसाचं, तुमच्यासोबत शेअर करेलच. तसं मस्त शेती बिती, मस्त झाडं झुडपं, पाणी सगळं दाखवेल तुम्हाला. आणि बघू कसं. आणि त्यांच्या ना मुलाला पण बाळ झालेलं आहे, तर त्याला पण कपडे. अजून एक मुलीला बाळ झालेलं आहे तिथे. आणि वैभवचेच तिथे नाते तिथे आहे ना, मामा ते तिथे एकाच ठिकाणी राहतात सगळे. मग 1-2 बाळ आहे. तर मग आता कपडे घ्यायचे, मग डीमार्टला म्हटलं पटकन जाऊ आणि तिथून कपडे घेऊन येऊ, असं प्लॅन ठरलेला आहे. तर बघू, तुम्हाला तसं तुमच्यासोबत मी शेअर करेलच.
भाजी टाकून झाली आहे. आता पटापट पोळ्या करून घेतली. हा नावावरती घेतला. आता वाजले 7:30. त्याची बस आहे ना 8:15ला किंवा मग 8:30ला 5-10 मिनिट कमी ना तेव्हाच येते. मग भरपूर टाइम जातो. आणि सकाळचा स्वयंपाक म्हणजे आपला सगळ्यांचा स्वयंपाक मी एकदाच करून घेते भाजी पोळी. तर त्याच्यानंतर मग मला टाइम मिळतो एक्सरसाइज करण्यासाठी किंवा मग बाकीच्या गोष्टी आवडण्यासाठी. आणि काल मी भरपूर आवरून ठेवलं होतं बरंचसं. तर झाडायची पण गरज नाही, पण तरी एकदा झाडू मारून घेईल. आणि असं त्याच्यानंतर मग बियांचं झालं की याला लोटवावं लागेल, तिचा आवरावं लागेल. आणि ती कालपासून सांगते मला शार्कचा टिफिन दे. त्या डीमार्टमधून तिला घेतला होता शार्कचा. तर छान आहे, मस्त 99 रुपयाला घेतला होता. खूप छान मिळाला. तर बेबी शार्कचा. तर मग आता तिला तो देईल. तिला फक्त नानकटाई वगैरे असं देणार मी, कारण ती लवकर येते ना. लकीली ऊन पडलेला आहे, तुम्हाला दाखवते. बघू शकता ऊन थोडं दिसत असेल तुम्हाला. तर मला तेच टेन्शन पडलं होतं की याला कसं सोडायचं कसं नाही. पण लकीली ऊन पडलेलं आहे. चला आता बिहानचं तर आवडतोय. मी पटापट पोळ्या करून घेते आणि मला नंतर बोलते तुमच्याशी. चला. तर आता 2च पोळ्या राहिल्या, झाल्याच आहे ऑलमोस्ट. आता त्याला पीनट बटर एक साईडला लावून देते. सकाळी खाऊन जातो तो. एक पोळी पीनट बटर किंवा जाम पोळी. आणि आज त्याची एक्झाम पण आहे. तर काल पाठांतर करायला लावलं होतं. एक हिंदीची कविता आणि SSTचं काहीतरी लोकअप्स ते पाठ करायला लावलेलं होतं. त्याचं मस्त पाठवून गेलं. खूप छान स्कूल आहे. लगेच एक्झाम होते. 5 दिवसांनी 6 दिवसांनी लगेच एक्झाम होते. तर त्याला मी आता म्हणायला लावते येतं की नाही बघू बरं. एक साईडला पीनट बटर पण घेतलेला त्याला. मला पण दाखव बरं कालचं लुकअप्स. ते हे बोलू का हिंदीचं? हा हिंदीची कविता इकडे इथे. तर तुम्हाला हिंदीची कविता म्हणून दाखवली. हा मला म्हणून दाखवते म्हणजे हा म्हण. चाह नहीं मैं सुरबाला के गनों में गुंता जाऊं. चाह नहीं प्रेमी माला में बिंद प्यारी को ललचाओ. चाह नहीं सम्राटों के शो पर हरी हरी में डाला जाऊं. चाह नहीं देव के शीश पर चढ़ू. भाग्य पर इटलाओ. मुझे तोड़ लेना वनमाली. उस पद पर देना तुम फेंक. मातृभूमि पर शीश चढ़ाने जिस पर जाए वीर अनेक. आणि लुकअप्स. लुकअप लैंडफॉर्म. टाइप ऑफ लैंड ऑन द अर्थ सरफेस. दिस कैन बी अ माउंटेन, प्लेट्यू, प्लेन, एक्सेट्रा. एवढंच येणार ना.
जर पीनट बटर घेऊन जा तुला. तर मी आता पीनट बटर मी ना साखर टाकून देते थोडंसं चवीला. तर हा त्याचा सकाळचा नाश्ता आणि स्कूलमध्ये अजून 2 डबे. इथे स्वयंपाक तर झालेला आहे. आता डबे भरून घेऊ. डिशवॉशरचा एक फायदा आहे, डबे वगैरे एकदम क्लीन असे निघून जातात. कारण तेलकट वगैरे आपल्याला एवढं घासता येत नाही. जे मध्ये वायरमध्ये तेलकट जाऊन राहतं किंवा प्लास्टिकचे डबे तेलकट असे घासता येत नाही नीट आपल्याला. डिशवॉशरमध्ये एकदम क्लीन होऊन जातात, एकदम छान. तो फायदा आहे. आपण बघू शकता हे कोपरे वगैरे असे नीट घासता येत नाही, तितके छान क्लीन होऊन जातात. डबे काही दिसत नाही, हाताची लाल दिसत नाही. म्हणून डिशवॉशरचा तो पण खूप मोठा फायदा आहे. तर आज ना फॉईल पेपर पण घेऊन लागतील, पण सध्या मी ना त्याला हे ठेवते, टिश्यू पेपर ठेवते पोळी खाली. तर आता स्नॅक्ससाठी मी भरपूर आणून ठेवलेलं होतं, खारी वगैरे नानकटाई. आता नानकटाई देते, 2 नानकटाई आणि एक मस्त खारी नाही म्हणजे असं खूप छान त्याला साखर वगैरे लावलेली आहे. बेकरीमधूनच आणलं होतं, काहीतरी किती 70 रुपये पाव का काहीतरी असं. तर अर्धा किलो वगैरे आणलेली आहे. तर असं स्नॅक्स त्याचं एवढंच राहतं, जास्त काही नाही. कारण खाऊन जातो ना तो इथून पोळी, पीनट बटर पोळी, तर एवढं काही खाल्लं जात नाही. त्याच्यामुळे आता विहानची गाडी पण येईल, 8 वाजले. आणि इथे विहान आणि घर बघू शकता, पूर्ण झाडाची सुद्धा गरज नाही, एवढं मस्त आवरलेलं आहे मी. फक्त कपडे आहे कालचे. आता तुम्हाला माहिती पावसाळा आहे तर कपडे काही वाळत नाही वगैरे, आणि ऊन पण पडलेलं आहे मस्त छान चमकतंय, दिसत नाही तुम्हाला. बाहेरचं वातावरण बघू शकतो. गुलाबाला इतकी फुलं आलेली तुम्हाला नंतर दाखवते मी.
आणि त्या घाईघाईत गेला, दाखवतच नाही आलं मला पटकन, कारण बस कळालंच नाही बस आली. कारण त्यांचं ते मॅपचं ना ते अजून थोडा दिवस लागणार, कारण नवीन सुरू झाली स्कूल. तर म्हणजे मॅप वगैरे आम्हाला कसं मॅप असतो, कुठे बस आली सगळं कळतं, पण ते थोडा वेळ लागेल. तर मग आता कळत नाही, अंदाज येत नाही कधी बस येते कधी काय. तर आता 8:15 झालेले आहे घड्याळात आणि बस आली. अचानक आली, विहान खातच होता, पटकन पटापट गेला आणि काय दाखवतच नाही आलं, मला घेऊन जावं लागलं. तर कियाराचं बॅग काल धुवून काढली मी, तर ती पण भरून ठेवली, 2 बुक्स ठेवले, कारण 25 तारखेपासून तिला बुक्स वगैरे मिळणार आहे. तर मग भरून ठेवले, मागच्या वर्षीचे 2 बुक्स आहे ते भरून ठेवले, त्यांचं काय खेळ वगैरे तेच घेतील. आणि बाकी मग टिफिनमध्ये तर तिला नानकटाईच देणार आहे. आणि आता तिला उठवते, आता मी मग चहा पण घेते माझा करून, तिला उठवणार, आवरून देणार आणि मग बोलते तुमच्याशी. आवरलं कियाराचं बघू शकता, टिफिन भरला, तिला उठवलं. आता 9 वाजले आणि 9:15 स्कूल असते. तिला आता सोडवते. कियारा इकडे बघ. तर स्कूल ड्रेस भेटला नाही तोपर्यंत, मग चला मला तर काय येऊन मला एक्सरसाइज करायची आहे. टीव्ही बंद करायचा अजून, तुला खूप घाई होते. जॅकेट घालायचं होतं, जॅकेट घालून घेऊ का पटकन? कियाला घातलं पटकन, कारण बाहेर हवं आहे ना. कियाला पण घालून दिलं वरतून जॅकेट, हाफ जॅकेट स्वेटरचं. चला आता कियाला सोडून येते पटकन. चला चल कियारा, चला क्लॉक्स घातले ना, चप्पल घालून घेते. कियाला इथं सोडून आले मी, शूट काय करता नाही आलं, उशीर झाला होता तिला पण सोडवायला, आज दमून गेली. तर चला आता एक्सरसाइज पण करायची आणि थोडंसं बसते, पाणी पिते, एक्सरसाइज करते आणि स्वयंपाक झाला आहे तुम्हाला माहिती आहे. चला आता वाजले 9:15, तर 9:15पर्यंत सोडवायचं होतं. चला आणि तुम्हाला ना मी फुलं दाखवते, इतकी सुंदर फुलं आलेली गुलाबाचे. दम लागला जसा, घाई होऊन गेली आज मुलांना सोडवायला. बघू शकता छान मस्त फुलं आहे गुलाबाचे आलेले, खूप कळ्या, आणि इकडे ऑरेंज कलर पण आहे, त्याला पण कळ्या आले भरपूर. त्यामुळे असं मस्त वातावरण आहे. आज थोडंसं ऊन पडलेलं आहे, हलकंसं बरं वाटतंय. खूप दिवसापासून म्हणजे 2-3 दिवसापासून पाऊस कंटिन्यू. तर चला आता मी, आणि आमच्या इथे ना मिरचीचे रोप इतके आलेले आहे. मिरच्या आणले होते ना, त्याचे बिया असेच टाकून दिले होते. बघू शकता ती मिरचीचे रोप इतके आले, मिरचीचे रोप. काय करावं काय माहिती, एवढं काम जवळ आहे. बघेल आता खाली वगैरे लावून देईल. आता थोडंसं बसते आणि एक्सरसाइज करते. इथे आवरून घेतलेलं आहे आणि गॅस टाकी सुद्धा आली आता. माझं इतक्यात आवरलं. तर आता मी ना मला पोहे करून घेते पटकन, कारण 12:15 जावं लागेल कियाराला घ्यायला, त्याच्या आधी थोडंसं खाऊन घेते. तर चला बोलते नंतर डायरेक्ट तुमच्या. तर इथे मस्त पोहे आणलेले आहे, तुम्ही पण या खाण्यासाठी. मस्त गरम गरम पोहे केले बघू शकता. चला तर मग पोहे एन्जॉय करते आणि मग बोलते तुमच्याशी नंतर. चला. तर इथे विहान आणि ते स्कूलमधून आल्यानंतर संध्याकाळी आम्ही निघालेलो आहे वैभवच्या मामांच्या गावाला. तर तेच पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतेच. आणि आज खूप दिवसांनी जातोय, जवळजवळ 1 वर्ष तरी झालं असेल तेव्हा जातोय. म्हणजे आई ते जात असतात नेहमी, पण मी आणि वैभव आम्ही ना 1 वर्ष झाला गेलोच नव्हतो इतक्या दिवस. तर म्हटलं चला आज जाऊ, त्यांच्या तिथे कार्यक्रम आहे ना, तर त्याच्यामुळे चाललेलो आहे. आणि समोरच बघू शकता सप्तशृंगी मातेचा गड डोंगर दिसतोय. तर जाता जाताच माझ्या माहेरून वणीहून निघालो. नंतर पुढे गेल्यानंतर बघू शकता वणीचा डोंगर म्हणजे सप्तशृंगी मातेचा डोंगर दिसतोय आपल्याला. आणि इतकं छान हिरवळ झालेलं होतं आणि इतकी म्हणजे गार हवा होती. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू छानपैकी आजचं गावाकडचा व्लॉग. तर गावाकडचे व्लॉग कसं सगळ्यांनाच आवडतं बघायला, नेचर वगैरे, तिथलं वातावरण, तिथलं शेत वगैरे सगळं बघायला आवडतं. तसं मला पण खूप आवडतं बघायला, त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू. तर आता इथे आम्ही आलेलो आहे
मांदाने फाटा काहीतरी तिथे आलेलो आहे. त्याच्यानंतर तिथून एकदम स्पष्ट आपलं वणीचा गड म्हणजे सप्तशृंगी मातेचा गड दिसतोय. तर मला खूप आवडत होतं बघायला, म्हटलं तर तुमच्यासोबत शेअर करू. आणि तेच आता पुढे गेल्यानंतर मस्त बारी लागते. बारीमध्ये आपल्याला ना मस्त विकण्यासाठी भाज्या वगैरे असतात. तर बघू आता आहे की नाही नाही ना. तर इथे एकाने भारी कटोरे दिसलेले आहे. जांभळं पण खूप छान करून दाखवते. कशी आहे कटकुले आहेत का नाही? आहे ना. तर इथे बारी लागते ही. आणि इथे ना मम्मीनं आम्ही म्हणजे आभोना, आता माझ्या मामांचं गाव आहे, तर आम्ही आभोण्याला म्हणजे एकदम सुट्ट्यांमध्ये यायचो. तर हा रस्ता आम्हाला एकदम पाठच आहे. तर तेच वैभवच्या मामांचं गाव साईडला आहे चनकापूरच्या तिथे, आणि आमचं गाव आभोण्याच्या तिथलं आहे. तर मग एकदम जवळजवळ आहे, म्हणून मग सेम रस्ता. आणि बघू शकतो इथे मोंदरीचा डोंगर म्हणजे आपला हा डोंगर आहे. तिथे आख्यायिका आहे की सप्तशृंगी मातेने राक्षसांना अशी लाथ दिली होती, तर ते होल मोठं पायाचं आकार पडलेला आहे डोंगराला, बघू शकता. आणि तेच असं आहे म्हणतात तसं. तर तेच आता पुढे गेल्यानंतर एकदम असं छान दिसेल. तिथे पण जातात पिकनिकला लोक, हायकिंगला येतात आणि वरती जागा आहे. तर आता इथे मस्त शेतात आलेलो आहे वैभवच्या मामांच्या घरी. आणि आता ते शेतातलं झाड आहे एक फळाचं, तुम्हाला दाखवते. ते फळ तुम्ही ओळखता की नाही नक्की मला कमेंट करून सांगा. तर वातावरण तर इतकं सुंदर दिसतंय, बघू शकता एकदम भारी दिसतंय. याच्यात नाही पाय द्यायचा, कोरडा याच्यात पाय द्यायचा. चला चला चल यार पटापट चल पुढे. चल इथे शेतात आलो आणि इथे तुम्हाला एक फळ दाखवते. खूप पावसाळ्यातच भेटतं, पावसाळ्याच्या सुरुवातीला. त्याला म्हणतात आळवं. तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा. इथे साधंच आहे, आता पडलंय चांगला असेल तर हे आळवा आहे. ताजं आहे बघ. हा चांगले द्या ना मला अर्धा असा. नाही ना धुवून खा, पाण्याची बाटली नाही इथे. तर आता इथे थांबा रे, दाखवा. कच्चे तोडून घेऊ ना, पिकतील ते. त्यांना म्हटलं कच्चे तोडून घ्या, पिकतात कारण आळव्याला. येऊ कधी तर पिशवी आता आता इकडे आपण तोडू आता ते अशा आळवर राहतात. आता ते पिकतील कारण झाडाला पिकताय. तर अशा पद्धतीने तर आम्ही ना कच्चे तोडून घेतो म्हणजे ते पिकून जातील. याला काटे असतात, इतके छान लागतं हे आळवं. तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला नाव सांगा कमेंट करून की ह्या फळाचं तुमच्या इकडे काय म्हणता, आमच्याकडे आळवं म्हणता. तर आता मी सगळे कच्चे तोडून घेणार. आणि वरती तर इतके बापरे खूप आहे. विहान पिशवी आण. तर आता तोडून घेते पटापट. आणि बाजूचा व्ह्यू बघा सगळा किती छान आहे. काय पाहिजे तोडला झाडावरून पिकलेला. तर मध्ये कसा निघतो तुम्हाला दाखवते, बघू शकता असा निघतो. आणि इतका छान लागतो खाण्यासाठी. सेम ना आंबा आवळा त्याची चव आहे, खूप मस्त लागतो. तर चला नंतर बोलते तुमच्याशी. इतकी हवा आहे, माईक लावा तुम्हाला चांगला वाजव असेल. थोड्या वेळाने मजा असते. आणि आंबे पण वाजलेले शाखा तुम्हाला दाखवते. इथे विहान आणि ईशान एवढी मजा झालेली. खाली गेला डायरेक्ट त्या बाजूला. तर वैभव विहान ईशानची मजा आली. आणि मामांचं घर तर तिथे ती खूप पाहुणे जमले.
आणि भरपूर आळव कच्ची तोडली, तिथे आंबे तोडले आणि आता हा पिकलेला होता झाडावरचा एक खाल्ला, अजून हा एक मस्त आहे. आणि याच्या साका डायरेक्ट ना तोडल्या, काही तोडल्या हाताने, काही आंबे पण कच्चे तोडलेले आहे. तर असं मागे डोंगर आहे आणि इथे बघू शकता असं व्ह्यू येतो. पावसाळ्यात इतकं छान वाटतं. कसं वाटतंय तुला? भारी ना? कुठे चालले रे? तर गावाकडे आला ना हीच मजा असते. मस्त साका तोडायच्या, आंबे पहिले लहानपणी खूप केलेला आहे आम्ही. तर विहान त्यांना तीच मजा येते आता आंबे तोडायला वगैरे. आणि आळव्याचं झाड सुद्धा आहे, नाही तर मी आळव्याचं झाड फक्त आमच्या शेतीत बघितलं होतं. तर तेच आता इथे तुम्हाला डोंगर दिसत असेल आणि त्याच्यात ते होल दिसत असेल ना, तर त्या होलच्या आख्यायिका काय आहे, तर राक्षस पळत होते आणि सप्तशृंगी मातेने असं काय म्हणताय हे पाय मारला, तर लात मारली होती म्हणून ते तिथून तेवढा भाग पडला आणि सगळे राक्षस खाली पडले. चनकापूर धरण आहे ना इथे अभण्याचं, तिथे पडले, त्याचे तुकडे केले. असं तिथे तुकडे पण आहे दगडांमध्ये घडवलेले. तर अशी आख्यायिका म्हणतात. तर खूप छान आहे, वरती फिरायला जातात लोक. तर आम्ही पण आता विषय आला तर जाऊ, तुम्हाला पण दाखवेन मी. आणि त्या डोंगराच्याच त्या साईडला सप्तशृंगी मातेचा डोंगर आहे, रस्ता आहे, लगेच सप्तशृंगी मातेचा डोंगर आहे. मागून पण चढतात लोक, पायी जायचं, इकडून जायचं असेल तर मागून पण चढत जातात. आणि देवीचा डोंगर आहे ना, त्याच्याच मागे आपलं याचं काय म्हणतात, देवीचे भाऊ होते ना त्यांचं मंदिर आहे. तर आताच ते झालेलं आहे ते पण. तर असं आहे, मस्त वातावरण, छान वाटतंय पावसाचं. आणि तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आणि हे फळ खाल्लंय ना तुम्ही, तर ते सुद्धा मला सांगा कमेंट करून. इतका पाऊस झाला तर खूप चिखल झालेला आहे सगळीकडे. आणि इकडे जास्त पाऊस होतो, तर तेच आता तिकडे गेलेले आहे, त्यांची मस्त मजा येते खेळायची. आणि इकडे विहीर आहे आणि ते काहीतरी लावलेलं आहे वाटतं, बघू आपण काय लावलेलं आहे, मिरच्या की काय असेल. तर मस्त आता ना आळवं तोडले, आंबे तोडले आणि आता मिरच्या बघू बरं, ताज्या असतील तर मी तोडून घेते. तर मामांच्या आहे ह्या मिरच्या आणते. आणि तेच इकडे डोंगराकडे पण आम्ही गेलो, तुझ्या साईडला डोंगर आहे आणि मोर खूप असतं इथे. मोर हे पण मामा म्हणे की वाघ पण येतो, म्हणजे हे बिबट्या येत असेल तर त्यांचा एक मस्त छान कुत्रा होता, धरून नेला होता. तर आता सेम तसंच आणलेला आहे, मी तुम्हाला नंतर दाखवते. तर चला आता आपण बघू. तर इथे मिरच्या लावलेल्या आहे आणि हे ना कसला गेली काय माहिती, गिलक्याचा का दोडक्याचा आहे, त्याला दोडके पण आलेले असतील बहुतेक, काय माहिती कसला वेल आहे. तर गिलक्याचा का दोडक्याचा आहे, म्हणजे त्यांच्या पुरतात ते लावता भाजी वगैरे करण्यासाठी. आणि इकडे सगळ्या मिरच्या लावलेल्या आहेत त्या साईडला. तर असं शेत आहे आणि इकडे विहीर आहे जवळच. बघा इथे गिलक आहे, हे भारी ताजं मस्त गिलक, हा ना. आणि आपल्याकडे किती भाव मिळतो, 30 रुपये पाव, 2 गिलके 2-3 गिलके मिळतात. इथे पण मस्त क्या रे बघ गिलक, मस्त ताजी गिलकी. कोणाची, मामाची का हे? तोडून घेतल्या असती, जाताना तोडून घ्यावं लागतील बरं. चला हळूहळूच, इतकी हवा आहे ना डेंजर. भारी की ना, तुला आवडलं इथे? छान आंबे कसे तोडले आपण, आंबे तर इथे बघू शकता गावठी मक्की लावलेली आहे, खाण्यापुरता लावलेली आहे, नाही तर दुसरी भरपूर लावतात. आता हे खाण्यापुरता मस्त कंस आलेले हे, आणि गावठी मक्की भारी. तर असं मस्त लावलेलं असं थोडं शेताकडे, आणि शेतातलेच भाजी त्यांच्यासाठी मस्त खाण्यासाठी असतात, थोडं वेल बिल लावलेले असतात आणि एकदम भारी वाटतं. तर असं आता संध्याकाळ होईल. तर चला आता आम्ही असं मस्त फिरतो, जातो घरी. इथे अभिनत आलो आणि इथे ना आम्ही समस्या खेळतो, बघू आहे तिने वडे घेतोय
आणि भूक लागली ना मी तो खाऊन आम्ही तर इथे अभुण्यात आलोय यारा ना पावडा कसं आहे छान आहे तसं पावडा असं बोलत खाल्ला आता भत्ता फेमस आहे इथला भत्ता घेतला का अभुण्याचा इथे बुंदीचा लाडू भत्ता घेतलेला आहे आणि मस्त गरम गरम ते तुम्हाला घ्यायची का गोडीशी आवडेल तुम्हाला आणि भेटते आता मस्त इथे भत्ता घेतला लाडू घेतले चला लाडू झालाय लहानपणी आजीसोबत इथं यायचा आम्ही शुक्रवारचा बाजार होतो याचा काय म्हणतात आपला अभिनंदा पेट आजीसोबत आठवणी मी न खास समोसा खाण्यासाठी चालते पण पावडे इतके छान होते गरम गरम आणि छोटे छोट्या साईजचेच असतात एकदम मस्त तर मला समोसा खायची खूप इच्छा होती नेमकी एक समोसा होता मस्त गरम गरम एकच ग्लासचा केरळ त्यांनी असं दिलं होता फ्रीमध्ये मग केरळला वडापाव पावडा खूप आवडला तिला पावडा अजून घेतला मग तो समोसा आम्ही खाल्ला मस्त सगळ्यांनी भारी लागतो एकदम एकदम असा असं चपट असतो त्यात मस्त बटाट्याची चटणी असते घरगुती एकदम भारी मिरची सोबत तर पहिले लहानपणी ना आजी आम्हाला इथेच आणायची म्हणजे इथूनच 10-15 समोसे घेऊन यायची मस्त खायचो आम्ही संध्याकाळी भत्ता वगैरे मिरची ते टाकून मस्त कोथिंबीर टाकून खायचो भारी एकदम तर लवकर आला असं 4ला तर खूप समोसे भेटले असते मी तर मग घेतले असते पण नशिबात होता एक तरी भेटला खायला बॉटलमध्ये काजवा पकडला सोडून देऊ मुलांना बघण्यासाठी तर इथे दिसत असेल तुम्हाला बघू शकता फायर फ्लाईज तर इथे खूप आहे दिसतील तुम्हाला तर इथे बघू शकता अंधाऱ्यात हे विहार आहे बघ बॉटल मध्ये चमकतोय चमकतोय बघ याच्यात दिसतंय